अगर आप हमारे चैनल पर नए हैं तो आप हमारे चैनल को जरूर सब्सक्राइब करें, लाइक करें, बेल आइकॉन के बटन को दबाएं ताकि तुरंत आप तक ऐसे अनुभव और मानव धर्म परिचय पहुंच सके और आप इन वीडियो के द्वारा आप अपने मानव जीवन को अच्छा बना पाए। अंतरीचे बोल पाठ 2। कुटुंबातील सर्व लोकांनी कापूर लावून भगवंताला विनंती केली की भगवंता, मानवी प्रयत्नांना यश देण्याचा अधिकार तुलाच आहे, म्हणून मनोच्या प्रकृतीला आराम पडू द्या। त्यानंतर बाबा, आई, महादेव आणि बाबांच्या ज्येष्ठ वहिनी श्रीमती सीताबाई ऑटो रिक्षाकडे जायला निघाले। मनो पायीच रिक्षापर्यंत गेला। ते सर्व रिक्षात बसले। त्यानंतर ऑटो रिक्षा चालू झाला। जवळच 100 फुटांवर रस्त्यातच हनुमानजीचे मंदिर आहे। त्या मंदिरासमोर ऑटो रिक्षा आपोआपच बंद पडला। जवळ 15 मिनिटे ऑटो रिक्षा सुरू करण्याचा प्रयत्न केला, पण तो सुरू झाला नाही। त्यानंतर तो आपोआपच सुरू होऊन गोळीबार चौकाकडून मेडिकलकडे जाण्यास निघाला। गोळीबार चौकात डॉक्टर झोडे यांच्या दवाखान्यासमोर तो ऑटो रिक्षा पुन्हा बंद पडला। तेथे 10 मिनिटे तो चालू करण्यात पुन्हा गेले। चालू झाल्यावर तो पुढे गेला। गांधीबाग फवारा चौकात पुन्हा तो बंद पडला। तेव्हा बाबांना खूप राग आला। ते त्या ऑटो रिक्षा चालकावर खूप रागावले आणि म्हणाले की मी तुम्हास अगोदरच सांगितले होते की सिरियस केस आहे, मेडिकल कॉलेजला पोहोचवायची आहे, तेव्हा आपण का सांगितले नाही की माझी गाडी खराब आहे, दुसरी घेऊन जा। ते पुढे म्हणाले, ही गाडी जीवघेणी आहे, तुम्हाला कोणाच्या जीवाची पर्वा नसते, फक्त पैसे पाहिजे असतात। अशा गाडीला लाथ मारून तिची तोडमोड केली पाहिजे। असे म्हणताच ती गाडी पुन्हा सुरू झाली। तेथून ती सरळ निघाली आणि मेडिकल कॉलेजला पोहोचली। तेथे डॉक्टरांनी मनोला तपासले। तेव्हा बाबांनी तेथील डॉक्टरांना विचारले की माझ्या मुलाला कोणता आजार झाला आहे। तेव्हा संपूर्ण तपासांती कोणतीही बिमारी नसल्याचे निदान डॉक्टरांनी केले। तेव्हा बाबांनी त्यांना डॉक्टर झोडेंनी दिलेले सर्टिफिकेट दाखविले। डॉक्टर झोडे MBBS असल्यामुळे त्यांचे सर्टिफिकेट पाहून सर्व डॉक्टरांना आश्चर्य वाटले। ते सर्व विचारात पडले। त्यांनी धनुर्वाताच्या वार्डात फोन केला आणि 5 मिनिटांनी त्यांना सांगितले की बाहेर रुग्णवाहिका उभी आहे, आपण त्याला धनुर्वाताच्या वार्डात घेऊन जा। मनोला त्या वार्डात नेण्यात आले। वार्ड इन्चार्ज डॉक्टरांनी त्याला बेड दिला। सिरियस केस समजून डॉक्टरांनी फटाफट तपासणे सुरू केले। त्यांनी वरिष्ठ डॉक्टरांनाही बोलाविले। त्यांनीही त्याला तपासले। जेव्हा डॉक्टरांनाही बोलाविले, त्यांनीही त्याला तपासले। जेव्हा वार्ड इन्चार्ज डॉक्टर बाहेर आले तेव्हा त्यांना बाबांनी विचारले की डॉक्टर साहेब, मुलाला कोणती बिमारी आहे? तेव्हा डॉक्टर उत्तरले की सिरियस आहे। तेव्हा बाबांनी पुन्हा विचारले, डॉक्टर साहेब, आपल्या पुस्तकात सिरियस नावाची बिमारी आहे काय? त्यावर डॉक्टरांनी काहीच उत्तर दिले नाही। तेव्हा बाबा म्हणाले, डॉक्टर, मी लिहून देतो की जोपर्यंत बिमारीचे पूर्णपणे निदान होत नाही तोपर्यंत मी त्याला औषध देऊ देणार नाही। मुलगा माझा आहे, काही कमी जास्त झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी माझी आहे। तेव्हा डॉक्टरांनी बाबांना मूर्ख म्हटले। त्यावर बाबा म्हणाले की मी महामूर्ख आहे। त्यानंतर बाबांनी एका सेवकाला आईकडे पाठवून निरोप द्यायला सांगितले की मनोला कोणालाही औषध देऊ नका। इन्चार्ज डॉक्टरांशी बाबांनी वाद घातल्यामुळे ते डॉक्टरांच्या खोलीत निघून गेले। कारण वाद निर्माण झाल्यामुळे बाबांना वाटत होते की तो औषध देईलच। वरिष्ठ डॉक्टर मनोला तपासून आणि औषधोपचार करण्यास सांगून दुसरीकडे निघून गेले होते, म्हणून त्याने वरिष्ठ डॉक्टरांना फोन करून बोलाविले। त्या इन्चार्ज डॉक्टराने पुन्हा तपासले, पण त्यांना निदान करता आले नाही।
त्या वार्डात इतर रोग्यांना भेटण्याकरिता लोक येत होते. त्यातील काही सुशिक्षित लोक म्हणू लागले की मुलाचे वडील किती मूर्ख आहेत. मुलगा एवढा सिरियस असून सुद्धा ते त्याला औषध देऊ देत नाही. हे शब्द बाबांच्या कानांवर पडताच ते त्या लोकांना सांगू लागले की खरोखरच मी महामूर्ख आहे. नुसताच मूर्ख असतो तर डोक्यावर हात ठेवून बसलो असतो, तुमच्याशी बोललो नसतो. लोक मात्र आश्चर्यच करीत बसले. वरिष्ठ डॉक्टर आल्यावर वार्ड इन्चार्जने त्यांच्याकडे औषध देण्याबद्दल बाबांची तक्रार केली. तक्रारीत डॉक्टरांनी सांगितले की बिमारीचे पूर्णपणे निदान करा आणि त्यानंतरच औषध द्या, अन्यथा देऊ नका. निदान केल्याशिवाय औषध दिले तर त्याचा जीव जाईल असे मुलाचे वडील म्हणतात. सर्व डॉक्टरांनी तपासले असतानाही रोगाचे अचूक निदान झाले नाही. हे सर्व पाहून बाबा मनाशी म्हणाले की परमेश्वर मनोची परीक्षा घेत आहे. थोड्या वेळाने घरचे काही लोक मनो ज्या बेडवर होता तेथून बाबांजवळ आईंचा निरोप सांगण्याकरिता धावत आले. आईंचा निरोप ऐकून बाबा त्यांच्यावर खूप रागावले आणि म्हणाले, तुम्ही मला काहीही सांगू नका, तुम्ही जा, मी येतो आहे. इतके बोलल्यावर बाबांनी मनोच्या बेडजवळ जाऊन त्याला विचारले, तुला काय झाले? तेव्हा तो बाबांना म्हणाला, मी जगू शकत नाही. त्यावर बाबा त्याला म्हणाले, महादेव तुला काहीच होत नाही, तू घाबरू नकोस. तेव्हा तो बाबांना पुन्हा म्हणाला, मला खरोखरच काहीच होत नाही. त्यावर बाबांनी पुन्हा उत्तर दिले, होय, तुला काहीच होत नाही. तेव्हा मनोने थोडा विचार केला आणि तो बाबांना म्हणाला, मला काहीही होऊ नये याकरिता काय करावे लागेल? तेव्हा बाबांनी त्याला मार्गदर्शन केले की तू भगवान बाबा हनुमानजीला समोर ठेवून त्याचे चिंतन कर आणि धैर्याने काम घे, सर्व काही ठीक होईल. एवढे बोलून बाबा बेडजवळून निघून गेले आणि डॉक्टरांच्या खोलीत जाऊन उभे राहिले. तो शांत पडून राहिला. ज्या बाबांना शंका वाटत होती की डॉक्टर काहीतरी उलटे सीधे करतील, त्यांची अट होती की जोपर्यंत रोगाचे निदान पूर्ण होत नाही तोपर्यंत औषध देऊ द्यायचे नाही. ते डॉक्टरांवर लक्ष ठेवूनच उभे होते, परंतु दोघेही आपसात बोलत नव्हते. वेळ जात होती. डॉक्टर झोडेंच्या म्हणण्यानुसार 4 तास संपत आले होते. धनुर्वाताच्या केसवर 4 तासात उपचार झाले नाहीत तर तो रोगी दगावतो असे डॉक्टरांचे निदान आहे. बाबा आणि सर्व लोकांचे लक्ष डॉक्टर आणि मनोकडे सारखे होते. काही वेळाने बाबांनी घड्याळात पाहिले तेव्हा दवाखान्यात ऍडमिट करून 4 तास झाले होते. काही लोक बाबांकडे घाईने आले, परंतु ते बाबांशी बोलायला घाबरत होते, कारण बाबांनी भगवान बाबा हनुमानजींची प्राप्ती केली असून त्यांच्या शब्दात महान शक्ती आहे, ते स्वयं सिद्ध आहे, हे त्यांना माहीत होते. तरी पण हिम्मत करून ते बाबांकडे गेले. बाबा त्यांना घाईने येताना पाहून रागावले आणि म्हणाले, मला माहीत आहे, तुम्ही मला काहीही सांगू नका. आणि त्यांनी त्यांना हात हलवून सांगितले की मी येतो आहे असे त्याला सांगा. पार्ट 3 देखने के लिए लाइक और सब्सक्राइब जरूर करें.